नांदापूर येथे परिसरातील गावांमध्ये महिलांवर अत्याचार करत होते। त्यामुळे आजूबाजूच्या गावातील काही 6-7 तरुणांनी त्या 2 रजाकारांची हत्या केली। प्रकरण न्यायालयामध्ये चालले आणि न्यायालयाने या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। हे सर्व आरोपी हिंदू होते। तपास करणारे अधिकारी व न्याय देणारे न्यायमूर्ती हे मुस्लिम होते। आज आपण न्यायालयाकडे कसे पाहतो हे तुम्ही मला सांगा। देशातील सर्व संपत्ती राजकीय नेते मंडळी उच्च पदस्थ नोकरशाहींच्या ताब्यात आहे। देशात सर्वात वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची आहे। आता राजकारण हा धंदा झालेला आहे। त्यामुळे तरुणांनी राजकारणापासून अलिप्त राहून उद्योगधंदा शेतीकडे लक्ष द्यावे असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। मी हे वाचून का दाखवलं तर अशा ज्यांनी 1942च्या इंग्रजांविरोधीच्या चले जाव चळवळीमध्ये हिस्सा घेतला, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निजामाच्या विरोधी लढ्यात उडी घेतली, त्यांना मी सहज विचारलं की निजामाचं राज्य कसं होतं। म्हटले निजामाचं राज्य फार चांगलं होतं म्हटले, पण काहीतरी एक नाव त्यांनी सांगितलं, रिझवी, कासिम रिझवी, तो आल्यानंतर सगळं बिघडलं म्हटले आणि त्याने भारतात सहभागी होण्यापासून त्यांना परावृत्त करायचं काम केलं आणि मग आम्ही आंदोलन केलं। या देशामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती 1930 साली जी होती त्यात आणि आजच्या 2025 सालच्या शेतकऱ्यांच्यात आमूलाग्र बदल झालेला आहे, नाही असं म्हणता येणार नाही। ज्या शेतकऱ्याला पाणी अजिबात उपलब्ध नव्हतं त्याच्यापर्यंत पाणी हळूहळू का होईना पण गेल्या 25-30 वर्षात गेलं। आज शेतकरी पाणी नाही म्हणून आंदोलन कमी करतो, पण शेतीला भाव नाही म्हणून आंदोलन प्रचंड मोठ्या प्रमाणात करतो। आम्ही विमा काढलेला आहे आमच्या पिकाचा, पण आम्हाला पिकाची रक्कम नुकसान झाल्यावर आवश्यक तो मोबदला मिळत नाही। अशा नव्या प्रश्नात आज मागच्या 10-15 वर्षात शेतकरी अडकलेला आहे आणि म्हणून 1930 सालचा शेतकरी आणि आता 2025 सालचा शेतकरी संकट तसंच वाटतं शेतकऱ्याला। 1930 साली जे संकट आहे तसंच संकट आमच्या समोर आजही उभं आहे, ही शेतकऱ्याची त्या निमित्तानं भावना आहे। आणि म्हणून आज माणिकराव देशमुख साहेब आपल्या सर्वांचे आजोबा आहेत। मगाचपासून ते मला सांगतायत हा माझा नातू आहे, हा माझा नातू आहे। हे सगळे व्यासपीठावरील सगळेच माझे नातू आहेत असं ते सांगतायत। 100 वर्ष त्यांनी या जगातले उन्हाळे आणि पावसाळे बघितले। 100 वर्षानंतर आम्ही पूर्वी ऐकायचो माणसं 120 वर्ष जगायची, 130 वर्ष जगायची। पूर्वीच्या माणसांच्या सवयी आणि आत्ताच्या सवयी याच्यात फार फरक होता। आम्ही गुटखा खायचे थांबत नाही, मग व्यसनाधीन झालेलो, पण त्यांची पिढी ही व्यसनापासून फार कोसो मैल दूर होती। आणि त्यामुळं चांगलं काय आणि वाईट काय हे 100 वर्षापूर्वी फार चौकस बुद्धीने तपासलं जायचं। एखादा वाईट वळणाला लागला तर समाज लगेच बोलायचा हा जरा बिघडायला लागलाय म्हणून। पण आता कुणी कुणाबद्दल बोलत नाही, सगळ्यांच्या बद्दल गोड बोलणे, कितीही गुन्हे केलेले असले तरी त्याचा सत्कार आदर करणे, सत्तेवर बसलेल्या माणसाला जास्त नमस्कार करणे आणि आपलं साधून घेणे एवढा कार्यक्रम आज नव्या पिढीत आपल्या सगळ्यांच्या मनात दिसतो। सत्तेच्या जवळ गेल्याशिवाय आपलं जमणार नाही अशी खुणगाटच बऱ्याच लोकांनी बांधलेली आणि त्यांचं जे शेवटची वाक्य होती ती महत्वाची होती। आज राजकारण्यांच्याकडे आणि अधिकाऱ्यांच्याकडे सगळी संपत्ती एकवटायला लागली। याचा वेगळा अर्थ असा आहे की संपत्ती मिळवण्यासाठी राजकारणात आलेल्या लोकांची संख्या वाढलेली आहे आणि जेवढी
मला आठवतं त्यांनी मग भाषणात सांगितलं फुकट निवडून यायचे पूर्वी आमदार. आता थोडं तुम्हीच अंतर्मुख व्हा आणि या विधानसभेच्या निवडणुकीत कोणाचे किती खर्च झाले याचा अभ्यास करा. अंबर्डे तुम्ही पुढे सरकला, काय भानगड आहे? ते उत्साहानं पुढे सरकले, आपल्या व्यथा मांडतोय असं त्यांना वाटलं. तुम्ही सध्या ट्रान्झिट मध्ये आहे त्यामुळे मी तुमच्यावर काय बोलत नाही. पण हंबर्डे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली, अनेकांनी लढवल्या, प्रत्येकाने. आता आमचे हेमंत पाटील तर खासदार होता होता विधान परिषदेत गेले. आमचे सुरेश वरपुडकर साहेबांनी निवडणूक लढवली. बऱ्याच लोकांनी इथं निवडणुका लढवल्या. पण निवडणुका लढवणं का अवघड व्हायला लागलंय? पक्ष कुणाचा हा फार महत्वाचा मुद्दा नाही, पक्षीय मुद्दा नाही आहे. पण विधानसभेला उभं राहणं हे आता फार अवघड झालेलं आहे. आणि विधानसभेला उभं राहायचं म्हटल्यावर 30-40 कोटी रुपये खर्च करावे लागतात असं आता लोकांच्या मनात झालंय. कदाचित काही वर्षांनी जाहिराती द्याव्या लागतील, नगरपालिकेची निवडणूक आहे, कोणी उभा राहतं का म्हणून. पक्ष जाहिरात द्यायला लागतील की आम्हाला उमेदवार नेमायचे आहेत, कोणी या. एवढी दहशत खर्चाची लोकांच्यावर बसायला लागलेली. आणि म्हणून आज समाज कुठल्या बाजूला चाललाय ते जे त्यांची वाक्य वाचली ती त्यासाठी वाचली की मेरिट हा विषय मागे जायला लागलाय आणि धनदांडग्यांचं सरकार. मी सध्याच्या सरकारबद्दल बोलत नाही, लगेच ते गैरसमज सुरू होईल. संपत्ती असणारेच निवडणुकीत उभे राहतात आणि तेच खर्च करतात किंवा जी बाजू जास्त पैसे खर्च करते त्याचा विजय होतो असा समज लोकांच्यात आता हळूहळू रूढ व्हायला लागलेला आहे. हे मित्रांनो लोकशाहीसाठी घातक आहे. या देशामध्ये महात्मा गांधींचा देश आहे. या देशामध्ये ये न केन प्रकारे सत्ता मिळवायची हा प्रकार देशात होता कामा नये. सर्व प्रकारे प्रयत्न करायचे पण आपल्याला सत्ता मिळवायची आहे हे उद्दिष्ट ज्यावेळी समाजात काही लोकांच्या समोर राहतं त्यावेळी अनेक समाजात प्रश्न तयार होतात. त्याचा दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागतो. पोलिसांचा उल्लेख केलाय. पोलिसांच्याकडून काय अपेक्षा आहेत? मराठवाड्यातल्याच एका प्रकरणाविषयी आपण बघतोय, अजून सापडलेले नाहीत, अजून चार्जशीट झालेली नाही. गुन्हेगार कोण याच्याविषयी शंकात आणि वेळ लागला की हेमंत पाटील घोटाळे होतात. कोणीतरी 1-2-3 जणांना शिक्षा होईल पण मुख्य आरोपी सुटला हे आज नाही कळणार. केस 4 वर्ष 5 वर्ष 7 वर्ष चालू राहील. म्हणजे 1990 साली एखादी केस कोर्टात गेली तर 2025 साली न्याय मिळतो. असं आमची न्यायाची व्यवस्था आहे. स्वातंत्र्य यासाठी नव्हतं मिळवलं ही त्यांची जी भावना